अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे की भारताचा अमेरिकेबरोबर करार झालाय आणि या करारानुसार अमेरिकन सरकार आता भारतावरती 25%च्या ऐवजी 18% टॅरिफ लावणार आहे. याचा अर्थ असा आहे की भारतामधून जर एखादी वस्तू अमेरिकेमध्ये विकायला गेली तर त्या वस्तूवर अमेरिकन सरकार 18% टॅक्स लावणार आहे. त्या बदल्यात अमेरिकेतली जर एखादी वस्तू भारतामध्ये आली तर भारत सरकार 0% टॅक्स लावणार आहे. अमेरिकेच्या कृषी मंत्री ब्रूक रोलिन्स यांनी जाहीर केलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कृषी माल हा भारतामध्ये निर्यात केला जाईल, म्हणजे इकडे पाठवला जाईल. आता कोणता कृषी माल अमेरिकेमधून भारतामध्ये येतो? अमेरिकेमधून भारतामध्ये सोयाबीन येतं, कापूस येतं, पशुखाद्य, याच्या व्यतिरिक्त मका येतो. अशी बरीच शेतीमाला अमेरिकेमधनं भारतामध्ये येणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय क्षेत्राला अमेरिकन शेतीमालासोबत स्पर्धा करावी लागणार आहे. खरं तर ही स्पर्धा नाही आहे, हे तर भारतीय शेतकऱ्यांची वाट लावण्याचा करार आहे. याचं कारण असं आहे की अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना तिथल्या सरकारनं अनेक सबसिड्या दिलेल्या आहेत. काही पिकांवरती 50% पर्यंत सबसिडी आहे. त्या ठिकाणी पीक विमा मोफत दिलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाची साधनं आहेत आणि अनेक सबसिड्या देऊन तिथला शेतकरी समृद्ध करायचं काम केलेलं आहे. आणि या उलट भारतातली परिस्थिती काय आहे? भारतातला शेतकरी आत्महत्येसाठी दोरी शोधतोय. कृषी प्रधान असणारा हा देश आज शेतीच्या मृतावस्थेमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अमेरिकन मालाकरता, शेतीमालाकरता आपली बाजारपेठ खुली करणार असाल तर इथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आपला कृषी प्रधान असणारा हा देश भांडवलदारांनी भांडवलदार देशाच्या पायाशी घाण टाकलेला आहे.